वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपुरात शनिवारी भाजप कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांना इंडिया आघाडीवरती जोरदार फडणवीसांनी प्रहार केलेला आहे। विरोधकांवर टीका करताना फडणवीसांनी राहुल गांधींवर देखील खोचक टीका केल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट। राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे। राहुल गांधी हे ईश्वरानं दिलेलं वरदान आहे, हे विधान आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। राहुल गांधी वरदान आहे। पण जरा थांबा, फडणवीस राहुल गांधींची स्तुती करत नाहीयेत। त्यांच्या बोलण्याचा नेमका उद्देश काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या भाषणातला हा पूर्ण मुद्दा ऐकावा लागेल। फडणवीस नेमकं काय म्हणाले, नीट ऐका। राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे। विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, त्याच्याकरता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं। पण तीच अवस्था त्यांची आज सर्व दूर आहे। नागपुरात भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीचाही जोरदार समाचार घेतला। यावेळी त्यांनी परिवारवादी पक्षांवर जोरदार आसूडही ओढले। गरिबी निर्मूलनाकरता एकत्रित आले नाहीयेत, हे सगळे एकत्रित आले एका अजेंड्यावर की मोदीजींना हटवलं नाही तर आपल्या परिवारवादी पार्ट्यांची दुकानं बंद होणार, त्याला कुलप लागणार आणि त्याला कुलप लागू नये एवढ्या एका भावनेनं हे सगळे एकत्रित आले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या खोचक टीकेला काँग्रेसनंही उत्तर दिलंय। म्हणतात ना, जशी ज्याची मानसिकता तशी होतं बोलणार माणूस। ही जी पद्धत आहे बीजेपीची बोलायची हे जाणीवपूर्वक केलं। मधल्या काळात बोलले की अरे देशाच्या पंतप्रधानांसमोर कोणी उमेदवारच नाही, राहुल गांधी यशाची उंची वाढत आहे, तशी राहुल गांधीवर टीका। मग का घाबरतात देशाचे पंतप्रधान राहुल गांधींना? जर ते प्रश्न विचारतात त्याची उत्तर का देत नाहीत? म्हणजे याचा अर्थ असा आहे, राहुलजींनी जर प्रश्न विचारला ना 20,000 करोड अडाणींच्या अकाउंटमध्ये कुठले आलेत, ते आमच्या धारावीत वापरले जाणार आहेत का? एकंदरीतच लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानं भाजपचा आत्मविश्वास वाढलाय। त्यामुळेच आता दिल्ली ते गल्ली भाजपनं राहुल गांधी यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी वरदान आहे। भाजपच्या रणनीतीला आगामी निवडणुकीत काँग्रेस कशी प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokamat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आणखी एक महत्त्वाची आठवण म्हणजे न्यूज 18 लोकमत तुम्ही आता व्हॉट्सअॅपवरती सुद्धा पाहू शकणार आहात। तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।